अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे पत्रकार नितीन रामभाऊ मुळे यांच्या दिव्यांग मुलावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने संतापाची लाट उसळली असून आरोपींवर अद्याप कठोर कारवाई न झाल्याने वाशिममधील विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। दिनांक 15 जून रोजी वलगाव येथे राजू सुधाकर सावरकर व अन्य 2 महिलांनी पत्रकाराच्या दिव्यांग मुलावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या घटनेत जखमी झालेल्या मुलावर अद्याप उपचार सुरू असून आरोपी मात्र मोकाट फिरत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। वाशिम येथे आयोजित निषेध आंदोलनात विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले आणि प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। दिव्यांग मुलावर हल्ला होतो, पत्रकार कुटुंबाला न्यायासाठी संघर्ष करावा लागतो आणि आरोपीवर तात्काळ कारवाई होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केलंय। या आंदोलनात जगदीश मानवतकर, संस्थापक अध्यक्ष अखिल भारतीय ब्लू टायगर सेना, संतोष नरवाडे, उभाटा शिवसेना, सुभाष वाठोडे, आंबेडकर नेते, अनिल भाऊ घुगे, उभाटा शिवसेना तसेच शालिग्राम वानखडे, बहुजन मुक्ती पार्टी यांची प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांनी या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी तसेच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे अशी जोरदार मागणी केली आहे। अन्यथा व्यापक लोक आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते। पत्रकारांवर व त्यांच्या कुटुंबियांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी घातक असून अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे, असा सूर निषेध सभेत उमटलाय। सदर बातमींचा वृत्तांक संतोष लांडकर, जिल्हा प्रतिनिधी, वाघनक वृत्तपत्र यांनी प्रसारित केला आहे। करत आहे अमरावती या ठिकाणी 15 जून 2026 रोजी वाघनक या वृत्तपत्राचे संपादक सन्माननीय नितीन रामभाऊ मुळे यांचा 15 वर्षीय मुलगा, या 15 वर्षीय मुलावर तिथलच्या एका गावगुंडाने त्या मुलाला केला। या हल्ल्यामध्ये झालेली आहे। मुद्दा असा आहे की अतिक्रमणाची जी तक्रार आहे ते नितीन मुळे यांनी तिथलच्या ग्रामपंचायतीला केलेली होती। या अतिक्रमण धारकाच्या नातेवाईकाने अतिक्रमण उठवण्यासाठी का तक्रार केली याचा मनात राग धरून वाघनक संपादकाचे वृत्तपत्राचे संपादक नितीन भाऊ मुळे यांच्या मुलगा याला 15 तारखेला मारहाण झालेली आहे, त्याच्या कानावर मारहाण झालेली आहे। तर आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो, कारण पत्रकार हा लोकशाहीचा 4था आधारस्तंभ आहे। पत्रकार जर नसेल तर कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार किंवा कोणत्याही प्रकारचे हक्क आणि अधिकार हे अबाधित राहणार नाही। म्हणून या पत्रकाराच्या पाठीमागे अखिल भारतीय ब्लू टायगर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शहीद पोचेराम कांबळे क्रांती फौज, भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती पार्टी या सर्व संघटना, या सर्व पक्ष आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो आणि या प्रकरणात तात्काळ आरोपीला अटक करावी। 24 तास उलटून झालेले आहे, परंतु अद्यापही या आरोपीला अटक झाली नाही। तरी अमरावतीचे SP साहेबांना आम्ही या विचारातून विनंती करतो की तुम्ही संपादक नितीन मुळे यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करा, त्या आरोपीला तात्काळ अटक करा आणि संबंधित पत्रकाराला संरक्षण द्या आणि त्या आरोपीला जेरबंद करा, अशा प्रकारचं आवाहन आम्ही वाशिम जिल्हा विश्रामगृहावरून करत आहे। जर नितीन मुळे यांच्या मुलाला न्याय नाही मिळाला, नितीन मुळे या पत्रकाराला जर न्याय नाही मिळाला तर आमची अखिल भारतीय ब्लू टायगर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि बहुजन मुक्ती पार्टी तीव्र आंदोलन करेल, अशा प्रकारचा इशारा या संदर्भात देतो आणि या घटनेचा आम्ही इथे निषेध करतो। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा।